सगळ्या शेतकरी कुटुंबांना त्याने आदरांजली एका क्षणाने कधी आले आज आपल्या इथे आपल्या खास आपल्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले मी त्यांना विनंती करतो। सर्व शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी खास करून मित्रांनो, आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं सरकार हे शेतकरी आणि कामगार विरोधी आहे। हे आपण कामगार शेतकऱ्याच्या ताब्यातून काढायची सगळी साधनं आणि हम दो हमारे दो जे आहेत आपल्या 12 जिल्ह्यातून जातोय। साधारणतः 800 किलोमीटर या रस्त्याची लांबी आहे। 80,000 कोटी रुपया हे कोणाला द्यायचे? शेतकऱ्यांना। या देशातल्या सर्व जमिनी रस्त्याची गरज असताना, खऱ्या अर्थाने रस्ते त्यांना दुरुस्त करण्याची गरज असताना शेतकऱ्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। आणि राज्यभरातून शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतो। या महामार्गाला पर्यायी महामार्ग अनेक आहेत आणि जे काही भक्ती मार्गासाठी म्हणून आणि देवस्थानच्या जागांच्यासाठी म्हणून जे काही लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार करतं हे अत्यंत चुकीचं आहे। हा सगळा जनतेचा पैसा आहे। शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही आहेत, जबरदस्ती करण्याचं काम चाललंय। शेतकऱ्यांच्या जमिनी जरी दिल्या तरी जनतेचा पैसा अनाठाही प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतोय। आम्ही कोल्हापूरकरांनी आमच्या मंत्र्यांना सांगितलं जर हा रस्ता झाला तर तुम्हाला काही कोल्हापूरला येता येणार नाही आणि त्या दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या की आमच्या जिल्ह्यामध्ये हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही। त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसनी कोल्हापूर जिल्हा वगळून रस्ता करायचं चालवलेला आहे। मी आज इथल्या नांदेडच्या जनतेला आवाहन करतो की जे कोणी आज या सरकारमध्ये असतील त्यांच्या घरावर प्रचंड मोर्चे काढून त्यांना हे दाखवून द्या की जसं कोल्हापुरातनं रस्ता जात नाही तसा नांदेड जिल्ह्यातनं सुद्धा हा रस्ता जाता कामा नये। अशा पद्धतीची भूमिका या जनतेने घ्यावी आणि प्रत्येक जिल्ह्याने जर अशी भूमिका घेतली तर हा रस्ता आपोआप पारगाळला जाईल हे असं मला खात्री आहे। तेव्हा त्यासाठी मी इथं आलो की इथल्या जनतेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। खरं बघितलं तर खासदार अशोक चव्हाण भाजपाचे नेते त्यांची सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गात जाताना पाहायला मिळते, मात्र त्यांची भूमिका जी आहे ती मवाळ आहे। त्यांचं पोट शेतावर नाही आहे। त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री होते। त्यांचा आता आदर्शमध्ये काय आदर्श करून दाखवला तो सगळ्यांना माहीत आहे। त्या अशा लोकांच्या भूमिकाकडे लक्ष देणं अत्यंत चूक आहे। त्यांची पोटं शेतावर आहेत। अशा जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढाई लढतोय। आम्ही काही शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण आणि त्यांचे बगलबच्चे यांच्यासाठी ही लढाई नाही आहे। भूमिका काय असणार पुढे? आमची भूमिका आता दाखवून दिला कोल्हापूरमध्ये, तसंच आम्ही या जिल्ह्यातलंही आता आमचे सगळे आज बैठकही आहे इथं, त्यामध्ये सगळीकडे सगळ्यांना सांगणार आहे की या नांदेड जिल्हा वगळून रस्ता काढा, जसं कोल्हापूरला केलं तसंच इथं नांदेडला करा आणि असं प्रत्येक जिल्ह्याने केलं तर आपोआपच हा रस्ता बंद होतोय।